नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत जो फक्त विटा आणि सिमेंट पुरता मर्यादित नाहीये, तर तो एका संपूर्ण गावाच्या श्रद्धेचा आणि एकजुटीचा विषय आहे. आपण बोलतोय निसर्गरम्य अशा वाशेरे गावाबद्दल. कुंडेश्वर परिसरातील या गावाचा खरा श्वास आणि ऊर्जास्थान म्हणजे इथलं जागृत ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज. आता ग्रामदैवत म्हटलं की ते फक्त एक मंदिर नसतं, बरोबर? तो त्या संपूर्ण गावाचा आधार असतो आणि ह्याच आधाराला एक नवीन भव्य रूप देण्याचा जो संकल्प वाशरे गावाने हाती घेतलाय ना, त्याचं आज आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आता या संपूर्ण मोहिमेचा आत्मा काय आहे माहितीये? तो एका अगदी छोट्या पण प्रचंड ताकदवान वाक्यात दडलेला आहे. एक गाव एक संकल्प. हे फक्त शब्द नाहीयेत बरं का, ही एक भावनिक हाक आहे. विचार करा, जेव्हा एखादा संपूर्ण गाव आपले सगळे मतभेद, वेगवेगळे विचार बाजूला ठेवून एकाच ध्येयासाठी एकत्र येतं, तेव्हा काय घडू शकतं? अगदी चमत्कार. आणि हाच तो मंत्र आहे ज्याने या मोहिमेला दिशा दिली आणि गावकऱ्यांच्या मनात एक अतूट विश्वास जागृत केला. बरं, आता आपण याच्यात थोडं मुळाशी जाऊया. जीर्णोद्धार हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं? बहुतेकांना वाटेल की हे एक बांधकाम आहे, जुनी वास्तू पाडून नवीन बांधणं आहे. पण वाशरे गावाच्या बाबतीत याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. इथे जीर्णोद्धार म्हणजे फक्त पैशांची जुळवाजुळव किंवा जुन्या इमारतीचं नूतनीकरण नाहीये. हे एका समाजाचं आध्यात्मिक पुनरुज्जीवन आहे. हा त्यांच्या आत्मसन्मानाचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जुन्या आठवणी जपून भविष्यासाठी एक नवीन प्रेरणास्थान उभं करण्याची ही खऱ्या अर्थाने एक पवित्र प्रक्रिया आहे. आणि यासाठी गावानं काय पाऊल उचललं तर या आकड्याकडे लक्ष द्या. 5,000 रुपये. प्रत्येक घरामागे 5,000 रुपये अशी एक समान वर्गणी निश्चित करण्यात आली. ऐकायला कदाचित हा एक महत्वाकांक्षी संकल्प वाटेल, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, गावानं तो अगदी हसत हसत आणि सहज स्वीकारला. यामागेही खूप भारी विचार होता. सर्वांसाठी एकच रक्कम. यामुळे काय झालं? समाजात कोणीही मोठा किंवा छोटा उरला नाही. प्रत्येकाचं योगदान अगदी समान आणि तितकंच मौल्यवान ठरलं. याच एका निर्णयाने लोकसहभागाची अक्षरशः एक प्रचंड मोठी लाटच निर्माण केली. आणि ही लाट किती मोठी होती हे तुम्हाला यावरून समजेल. समाजातील प्रत्येक घटकाने याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय तो खरोखरच थक्क करणारा आहे. मातीशी नाळ जोडलेली शेतकरी, गावातील तरुणांची सळसळती ऊर्जा आणि ज्येष्ठांचा अनुभव सगळंच एकत्र आलं. महिला वर्गाने तर अत्यंत श्रद्धेने यात सहभाग घेतला. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे नोकरी व्यवसायासाठी गावातून बाहेर पडलेले आपले मुंबईकर आणि पुणेकर चाकरमानी हे सगळेजण भौगोलिक सीमा विसरून आपल्या ग्रामदैवतासाठी एकत्र आले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या भव्य मंदिराच्या प्रत्येक विटेवर या सर्वांचा समान हक्क आणि वाटा आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात रंजक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. समितीकडे जमा होणारी ही 5,000 रुपयांची वर्गणी ती केवळ पैशांची पावती किंवा पाकिट नाहीये. गावकऱ्यांच्या भावना यामागे खूप वेगळ्या आहेत. त्यांच्या मते ही रक्कम म्हणजे श्री धर्मनाथ महाराजांच्या चरणी अर्पण केलेला एक अमूल्य नैवेद्य आहे. बघा, जेव्हा पैशांना श्रद्धेची आणि एकतेची जोड मिळते ना, तेव्हा त्याचं पावित्र्य आपोआप 1000 पटींनी वाढतं. हा या गावाच्या अटूट विश्वासाचा असा एक भक्कम पुरावा आहे ज्याचं मोल पैशात कधीच करता येणार नाही. हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी तुलना करूया. एका बाजूला असते ती सर्वसाधारण देणगी मोहीम. तिथे फोकस काय असतो? पैशांचं टार्गेट पूर्ण करणं. तो एक प्रकारचा आर्थिक व्यवहार असतो. पण दुसऱ्या बाजूला आहे वाशरे गावाचा हा संकल्प. इथे हे काम एका पवित्र यज्ञासारखं मानलं गेलंय. या यज्ञात जमा होणारी प्रत्येक देणगी आणि प्रत्येक वर्गणीदाराचं नाव ही या भव्य मंदिराची एक भक्कम वीट आहे. हा फक्त आर्थिक व्यवहार उरलाच नाहीये, तर हा प्रत्येक कुटुंबाचा त्यांच्या देवतेशी असलेला एक भावनिक आणि अत्यंत वैयक्तिक आध्यात्मिक करार आहे. अर्थात कोणतीही लोकचळवळ अशीच आपोआप यशस्वी होत नाही. त्यासाठी लागतं एक अत्यंत पारदर्शक आणि समर्पित नेतृत्व. आणि वाशरे गावाला हे नेतृत्व मिळालं ते लोकनियुक्त सरपंच श्री संभाजीराजे कुडेकर आणि श्री धर्मनाथ महाराज जीर्णोद्धार समितीच्या रूपाने. हा काही केवळ आभार मानण्याचा भाग नाहीये बरं का. त्यांच्या अचूक नियोजनामुळे आणि पारदर्शक कारभारामुळेच हा संकल्प घराघरात पोहोचू शकला. नेतृत्वावर लोकांचा हा जो विश्वास होता, त्यामुळेच गावकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि अगदी मनापासून आपला सहभाग नोंदवला. तर हा सगळा प्रवास नक्की घडला कसा? सुरुवातीला एका भव्य मंदिराची फक्त संकल्पना मांडली गेली. त्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक घरासाठी एक समान संकल्पाची रक्कम निश्चित करण्यात आली. या स्पष्टतेमुळे काय झालं की एक उत्स्फूर्त लोकसहभाग निर्माण झाला, जो केवळ गावातच नाही तर शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांपर्यंत जाऊन पोचला. आणि ह्याच टप्प्यांमधनं आता एक अशा भविष्यातील वारसाची उभारणी होतीये जो पिढ्यानपिढ्या टिकून राहील. एका छोट्याशा आध्यात्मिक विचाराने संपूर्ण समाजाला कसं कृतिशील बनवलं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
आणि हे अगदी उत्कृष्टपणे दर्शवतं की ही संपूर्ण मोहीम फक्त आजच्या दिवसापुरती मर्यादित नाहीये, तर ती थेट भविष्याशी जोडलेली आहे. आज वाशरे गावात जा, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या तोंडी एकच वाक्य ऐकायला मिळतं, पुढच्या पिढीचा अभिमान. चला भव्य धर्मनाथ मंदिर उभारूया. हे जे नवीन मंदिर उभं राहते ना, ते केवळ दगडविटांची वास्तू नसेल, तर ते येणाऱ्या पिढीसाठी गावाच्या आत्मसन्मानाचं आणि एकतेचं एक जिवंत प्रेरणास्थान असेल. आपला वारसा अभिमानाने पुढे नेण्याची ही एक प्रचंड ऊर्जावान आणि सामूहिक गर्जनाच आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. श्री धर्मनाथ महाराज जीर्णोद्धार समिती आणि ग्रामपंचायत वाशेरे यांच्यातर्फे सर्व देणगीदार आणि वर्गणीदारांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. पण हा शेवट नाहीये, ही तर फक्त एक सुरुवात आहे. जाता जाता एक प्रश्न नक्की पडतो आणि तुम्ही यावर विचार करा. जेव्हा एक अख्खं गाव अशा अथांग श्रद्धेने, प्रेमाने आणि एकजुटीने एकत्र येऊन असा भव्य संकल्प पूर्ण करू शकतं, तेव्हा हाच समाज भविष्यात प्रगतीची आणखी कोणती अद्भुत शिखरं सर करू शकेल. या संकल्पाची ज्योत अशीच तेवत राहो, एवढीच सदिच्छा.